मामाच्या मुलीच्या हळदीच्या दिवशी एवढं जास्त एन्जॉय करायला म्हणून वाटलंच नव्हतं. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, माझं नाव आदिती आणि स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका ब्लॉग मध्ये. कालच मी तुम्हाला म्हणलं होतं की मी लग्नाची काहीच तयारी केली नव्हती आणि हळदीच्या दिवशी मी एवढा छान मेकअप केला होता आणि हे मेकअप केला होता आरती ताईनं. एवढा मेकअप आणि नटापटा केला कारण की मला फोटोशूट करायचे होते छान छान. एवढी छान तयार झाली आणि मम्मीला दाखवलं नाही असं कधी झालंच नाही, पण माझ्या मम्मीनं फोन उचलला नाही. तर मी काकूला फोन केला होता आणि काकूची रिॲक्शन बघा भाई. काकूनं कधी मला अशा लुक मध्ये बघलंच नाही, त्यामुळे काकूची रिॲक्शन एकदम अनएक्सपेक्टेड होती. मस्त दिसेल, खूप सुंदर दिसेल का. तर गाईज, ही आहे माझी आजी आणि हे आहेत सगळ्या माझ्या मावश्या. हे आहे माझा मावस भाऊ. तुम्हाला माहितीये का, माझ्या मामाच्या इकडची साईड खूप जास्त मोठी आहे, म्हणजे की मला 6 मामा आणि 6 मावश्या आहेत. एवढ्या जणांना हळूहळू व्लॉग मध्ये आणणं पॉसिबल नाही माझ्या चॅनल. जेवढे जण आले ते तेवढ्यांचं मी इंट्रोडक्शन करून दिले तुम्हाला. नवरी नवरदेवाचे फोटोशूट झाल्यानंतर सगळ्यांनी नाचायला चालू केलं होतं भाई. एवढे भारी भारी डान्स करत होते. मामाच्या घरी हळद होती, त्यामुळे सगळ्यांनी डान्स तिथंच खेळा आणि हळद पण तिथंच खेळली. आणि सगळे कार्यक्रम झाल्यानंतर जेव्हा आम्ही गच्चीवर झोपायला गेले तेवढ्यामध्ये झालं काय, पाऊस चालू झाला. अर्धी रात्र झाली होती आणि आम्हाला समजत नव्हतं की आता आम्ही झोपायला नेमकं कुठं जावं ते. आणि लिटरली आमच्या एका पण मामाला खबर नव्हती की आम्ही कुठं झोपल्या, काय करायला, काय नाही, पाऊस आला की नाही, काहीच माहिती नव्हतं.